लॉ कॉलेजला परभणी येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळेस तिथं संविधानामार्फत संविधानाची विटंबना झाली. त्यावेळेस माझा भाऊ तिथं नसताना सुद्धा ज्या समाजकंटकाने होते त्यांना उचलून निर्दोष असताना सुद्धा माझ्या भावाची उचलून घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण केल्याच्या ह्याच्यानुसार आणि ते म्हणतात की जिवंत असताना तो आंदोलनामध्ये सहभागी होता. मला एकच सांगायचं आहे की आंदोलनामध्ये सहभाग होता कसं काय तुम्ही म्हणू शकता? जो माणूस लॉ कॉलेज LLB करू शकतो, ज्या माणसाच्या हातामध्ये पेन असू शकतं, त्या माणसाच्या हातामध्ये दगड-धोंडे कसं असू शकतात? जो माणूस गरिबांना जिथं अन्याय होतो, अन्यायाविरुद्ध लढणारा जो माणूस आहे, तो कसं काय तोडफोडीपर्यंत जाऊ शकतो? त्याला पूर्ण सगळ्या कलमांचे नॉलेज होतं. तो माणूस सगळ्यांना विचारपूस करून हे करणारा माणूस, समजावून सांगणारा माणूस कसा आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो? मला हे सांगायचं आहे. कारण की त्याला जाणून बुजून पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती दबाव टाकून बेदम मारण्यात आलं. त्यावेळेस त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला. आम्ही कॉन्टॅक्ट करून परेशान झालो होतो, थकलो होतो. तरी त्यांनी आम्हाला त्याच्यापर्यंत आम्हाला कॉल जोडता आलं नाही. ज्यावेळेस माझ्या भावाचं मयत झालं त्यावेळेस त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करता कसं काय त्यांना भेटला, अगोदर का नाही भेटला? मला हा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे. हा काहीतरी मला माझ्या हिशोबाने हा काहीतरी विटंबना म्हणजे त्याच्यावर षडयंत्र रचलेलं आहे अशी माझी अपेक्षा आहे. मला माझ्या भावाला न्याय भेटलं पाहिजे. जोपर्यंत माझ्या भावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझे मयत मी घरी घेऊन जाऊ शकत नाही, त्यावरती अंत्यसंस्कार मी करू शकत नाही. जोपर्यंत माझ्या भावाला इथून बॉडी मी संभाजीनगर मार्फत अँब्युलन्सद्वारे सुरक्षितरित्या मी परभणीला नेणार आहे. तिथं परभणीला कलेक्टर ऑफिसला माझी भावाची बॉडी घेऊन जाऊन तिथं मी टेकवणार आहे. जोपर्यंत माझ्या भावाला सगळ्या न्याय भेटत नाही, ज्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या मंजूर केल्याशिवाय आज आमच्या मागण्या आहेत. जो आहे माझा मोठा भाऊ, तो पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर जो रिपोर्ट येईल त्याच्या मार्फत आमचे विचार आम्ही मांडणार आहे. आणि जो माझा मोठा भाऊ होता तो आमच्या कुटुंबामध्ये त्याच्यानुसारच आमचं कुटुंब चालत होतं. आज माझा भाऊ गेला आणि आज माझं कुटुंब पूर्ण, माझे आई माझं भाऊ सगळे पोरके झाले. तो शिक्षण करून माझ्या घरच्यांचं पूर्ण संसार तो कुटुंब चालवत होता. आज माझ्या भावाचा सोबत घात झाला. आज माझ्या भावाला न्याय भेटलं पाहिजे. आज माझं घर पोरकं झालं, त्याला न्याय भेटलं पाहिजे. आज माझं घर कसं चालणार इथून पुढं? मला ह्या पूर्ण माझ्या भावाची व्यवस्था यांनी जे केलेलं आहे घात, त्यांच्यावरनं जाणून बुजून घात केलेला आहे. त्यांना माझ्या भावाला लग्न झालं होतं. माझ्या भावाचं लग्न झालं होतं LLB साठी. तो शिक्षणासाठी परगावी होता. आणि कायद्याचं शिक्षण घेणारा माणूस कसं काय आरोपी होऊ शकतो? बाबासाहेबांचा तो आणि संविधान प्रेमी होता. तो संविधान प्रेमी असणारा माणूस दगड-धोंडे करून कसं काय हे करू शकतो? मला हा ज्या सगळ्यांना विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कळवायला पाहिजे होतं. का नाही केला? करायला पाहिजे होतं. मला काय करून राहिला होता आणि काम करून शिकत होता, काम करून घर चालवत होता. मला म्हणला मम्मी आता लास्टचं वर्ष आहे, 2 वर्ष निघून गेले, आता मी तिथंच राहणार आहे म्हणला. रूम करून राहतो म्हणला. आता राहून मी बरेच दिवस झालं. माझ्या लेकराला काही नाही झालं. ज्या टायमाला ही दंगा झाला 11 तारखेला, त्या टायमाला माझं लेकरू रोज कॉलेजला जायचं, रोज अभ्यास करायचं, रोज कॉलेजला जायचं, रोज अभ्यास करायचं. सकाळ संध्याकाळ 3 वेळा माझ्या बाळाचं फोन येत होतं. मम्मी तू कशी आहेस? मम्मी तू बरी आहेस का? मम्मी तू जेवलीस का? म्हणायचा. 11 तारखेपासून मी बेचैन झाले. माझ्या लेकराचा फोन लागना, माझ्या लेकराचा फोन येईना. मी कसं करू? माझे लेकर मी परेशान मध्ये झालो. 4-5 दिवस झालो. मग ह्याने माझ्या लेकरापासून मोबाईल घेतले. ह्यांचे कर्तव्य होते, आई होता, भाऊ होते, सगळं गणगोत होतं. त्यांना का कॉल केले नाहीत? ह्याने का कळविल नाहीत? आम्हाला कळवायला पाहिजे होतं. आम्हाला हे मुद्दा विचारायचा आहे. ह्याने कशासाठी कळविल नाहीत आम्हाला? माझ्या लेकरानं काय केलत, काय गुन्हा केलत ते मला
गुन्हा बघायचा आहे, काय केलेलं ऐकायचं आहे, गुन्हा बघायचा आहे. आणि माझ्या लेकराला ज्या ज्या माणसानं त्रास दिलाय, ज्या माणसानं मारहाण केलंय, शिकणारे लेकरू, अभ्यास करणारे लेकरू ह्याच्यामध्ये जाते का? दगडफेक करते का? दंग्यामध्ये जाते का? त्याला भीती नाही का शिकणाऱ्या लेकराला? आज रक्ताचं पाणी रात्री डोळे फोडते असते माणूस. माझं लेकरू सुपारी खात नव्हतं, माझं लेकरू कसलंच माझ्या लेकराला व्यसन नव्हतं, असलं माझं चांगलं लेकरू होतं. माझ्या लेकराला बाबासाहेबाची आवड होती, माझ्या लेकराला बाबासाहेबाची आवड होती. हा, माझी मागणी, ज्या माणसानं त्रास दिले, ज्या माणसानं ठेवून घेतले होते, त्याने का आम्हाला कळविल नाही? चौकशी करावं, चौकशी करावं. ज्या ज्या माणसाने माझ्या लेकराला मारहाण केल्यात, जीव घेतल्यात, त्याला शिक्षा द्यावं. कुंभी हाट